नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचा राजगिराच्या पिठाचा शिरा दाखवणार आहे। राजगिरा हे खूप पौष्टिक असं सुपरफूड मानलं गेलं आहे। हे ग्लुटन फ्री असल्यामुळे पचायला देखील खूप हलकं असतं। चला तर मग करूया राजगिराच्या पिठाचा उपवासाचा शिरा। या शिऱ्यासाठी मी 1 वाटीभर एवढा राजगिराचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी साखर घ्यायची, अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे, थोडीशी वेलची पावडर मी घेतलेली आहे, थोडे काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडे बेदाणे घेतलेले आहेत। यासोबतच मी यात एक केळ देखील वापरणार आहे। अगदी मोजक्या साहित्यात पौष्टिक असा शिरा तयार होणार आहे। सर्वात आधी आपल्याला राजगिऱ्याचं पीठ तुपावर भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2 चमचे एवढं तूप कढईत घातलेलं आहे। तूप थोडं तापल्यावर यात राजगिऱ्याचं पीठ घालायचं। हे पीठ आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। भाजत असताना हे सतत असं हलवत राहायचं, म्हणजे ते अगदी एकसारखं भाजलं जातं। हे आपल्याला जवळजवळ 4 मिनिटं भाजायचं आहे। 4 मिनिटं भाजून झालं आहे। या पिठाला आता छान गुलाबीसर रंग आलेला आहे। यामध्ये आता आपल्याला 2 चमचे तूप आणखी ॲड करायचं आहे। असं थोडं थोडं करून तूप ॲड केलं म्हणजे पीठ खूप छान भाजलं जातं। शिरा असो, उपमा असो किंवा उकडपेंडी असो, ही पीठ भाजण्याची प्रोसेस फार महत्त्वाची असते। पीठ अगदी व्यवस्थित भाजलं जाणं खूप आवश्यक असतं, कारण यावरच पदार्थाची चव अवलंबून असते। मी आणखी 4 मिनिटं हे पीठ भाजून घेतलेलं आहे। पीठ आता थोडं सैलसर झालेलं आहे। आता मी यामध्ये काजूचे तुकडे घालत आहे। काजू असे पिठासोबत भाजले की ते खायला खूप छान लागतात। काजू घातल्यावर हे 2 मिनिटं आणखी भाजून घ्यायचं। पीठ असं इतपत सैलसर झालं की समजायचं हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता मी यामध्ये गरम पाणी घालत आहे। 1 वाटी राजगिरा पिठासाठी मी 2 वाट्या एवढं पाणी वापरणार आहे। तुम्हाला जर शिरा जास्त नरम हवा असेल तर तुम्ही 2.5 वाट्या पाणी घालू शकता। तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता। जर तुम्ही दूध वापरणार असाल तर ते सुद्धा तुम्ही 2 ते 2.5 वाट्या घालू शकता। पीठ अगदी छान भाजलं गेलेलं असल्यामुळे शिऱ्याला छान चॉकलेटी रंग आलेला आहे। पाणी घातल्यावर आता पीठ फुगायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये केळीचे तुकडे ॲड करायचे आहेत। मी केळीचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। केळ घातल्यामुळे या शिऱ्याला केळीचा अगदी वेगळाच गोडवा येतो। केळ व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। मी अर्धी वाटी एवढी साखर घालत आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण यामध्ये केळ घातलेलं असल्यामुळे साखर थोडी कमी वापरली तरीही चालू शकतं। आता बेदाणे घालायचे आणि पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं। आता हे आपल्याला झाकून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटं झालेली आहेत। आता चेक करून बघूया। शिरा आता पूर्णपणे शिजलेला आहे। रंगसुद्धा किती छान आला आहे तुम्ही बघू शकता। तूप आपण अगदी योग्य प्रमाणात वापरलेलं आहे, त्यामुळे हा अजिबात तुपकट झालेला नाही आहे। सर्वात शेवटी वेलची पावडर घालायची। वेलची पावडर अशी शेवटून घातली म्हणजे तिचा सुगंध टिकून राहतो। मस्त मऊसूत असा केळ घालून केलेला राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा आता तयार आहे खाण्यासाठी। तेव्हा येत्या उपवासाला तुम्ही असा शिरा जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।